तुम्हाला पण जर एका दिवसात 11 मारुती करायचं असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आत्ताच सेव्ह करून ठेवा. सकाळी लवकर उठून बाबूदादाच्या नवीन गाडीमधनं आम्ही निघालेलो 11 मारुतीचं दर्शन करायला. ह्या 11 मारुती आम्ही एकाच दिवसात करणार होतो, त्यामुळे आता ते आम्ही तुम्हाला पण दाखवतो. पहिल्यांदा सुरुवात करायची आपल्या 32 शहरातल्या 11 मारुतीपैकी एक मारुती बसणं. तिथं आम्ही पहिल्यांदा आलो आणि म्हणलं मारुतीचं आता दर्शन घेऊया. गेलो तर तिथं मारुतीची पूजा करायला चालूच केलेली, कारण आज शनिवार पण होता आणि चांगला दिवस होता. तिथं दर्शन घेतलं आणि डायरेक्ट आलो वारणा कोडोली. सगळ्यांनी नाश्त्यावर बुक्का पाडलेला, मग म्हणलं आपण आता खिचडीचा बुक्का पाडूया, कारण आपला उपवास होता. खिचडी खाऊन झाल्यावर मस्तपैकी एकट्यानं चहाचा पण बुक्का पाडायला सुरुवात केली, कारण ही कोण चहा पेत नव्हती. चहाचा बुक्का पाडून झाल्यावर तिथला सगळ्यांचा नाश्ता झाल्यावर तिथनं डायरेक्ट आम्ही निघालो दुसऱ्या मारुतीकडे. ह्यो मारुती म्हणजे वारणा कोडोली बशी असलेल्या मनपाट्याचा मारुती. ह्यो मारुती गलीत असल्यामुळे इथं जायला लागते घरांच्या बस. हळूहळू मारुती मंदिराकडे जायला सुरुवात केली आणि चुकून मागल्या दारांनाच आत गेलो. मागला दरवाजा हे समजल्यावर तिथनं बाहेर आलो आणि डायरेक्ट पायऱ्यांवरनं पुढनं जायला सुरुवात केली. प्रत्येक मारुती बशी खतरनाक आणि प्रसन्न वातावरण आहे. मनपाट्याच्या या मारुती बशी आल्यावर भिंतीवर काढलेलं सगळं 11 मारुती पण दिसलं तर बघा. आपल्या मनपाट्याच्या मारुतीचं पण दर्शन घ्यायला सगळ्यांनी सुरुवात केली. तिथं दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो पुढच्या मारुतीकडे. आणि इथनं आपण निघालेलो आता आपल्या तिसऱ्या मारुतीकडे. तो तिथं जवळच आहे जुने पारगाव मध्ये. सगळ्यात युनिक ह्यो जुने पारगावचा मारुती आहे, कारण ह्यो सगळ्यात लहान मारुती. जुने पारगावच्या मारुतीचं दर्शन घेतलं आणि निघालो आम्ही चौथ्या मारुतीकडे. प्रवास 4 व्हीलरचा असल्यामुळे आपला टांग्या झालेला, त्यात काही विषयच नाही. मग काय गाणी लावली आणि धुळा उडवीत वाटेने निघालो आम्ही. परिस्थिती पुढे कधी हात नाही टेकले. मराठी पोरगा अख्ख्या जगाला भेटला, मला बनवणाऱ्याला माझ्यासारखा दुसरा नाही जमला. आणि जुने पारगाव मधनं आपण डायरेक्ट आलो ते म्हणजे बहेर रामलिंग मध्ये. इथं आपण घेणार आहे आता आपल्या चौथ्या मारुतीचं दर्शन. राहिलेल्या 11 मारुतीच्या दर्शनासाठी आताच मला फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.